नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळतात असं तुम्ही सर्व ठिकाणी ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल। परंतु खरंच मित्रांनो 3000 रुपये तुम्हाला मिळणार का, किंवा कोणत्या नागरिकांना ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत, त्यासाठी काय केलं पाहिजे? तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे परंतु अद्याप तुम्हाला 3000 रुपये मिळालेले नाही, या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे परंतु या ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये तुम्हाला मिळत नाही, किंवा इतर लोकांना मिळालं आहे असं तुम्ही ऐकलं असेल किंवा अशी चर्चा सुद्धा असेल। परंतु खरंच मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळतात का? तर याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर म्हणजे ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळतात असं नाही, तर ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत हे असं असणार आहे। कारण मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला श्रमयोगी मानधन योजनेसाठी फॉर्म भरावा लागतो। तुम्ही यापूर्वी ई श्रम कार्ड काढलेलं आहे परंतु तुम्ही श्रमयोगी मानधन योजनेसाठी फॉर्म भरलेला नाही। तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं आहे परंतु हे 3000 रुपये मिळावं यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही आजच या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ई श्रम कार्ड आमच्याकडे आहे परंतु आम्ही पात्र आहोत किंवा नाही हे आम्हाला कसं कळणार? तर सर्वात महत्त्वाचा विषय, तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे परंतु तुमचं वय हे 18 ते 40 या वयोगटामध्ये तुम्ही जर असाल तरच तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून म्हणजेच श्रमयोगी मानधन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हे 3000 रुपये मिळणार आहेत। आता समजा तुमचं वय बसतंय, म्हणजे तुम्ही 18 ते 40 या वयोगटामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे? ई श्रम कार्डच्या माध्यमातून श्रमयोगी मानधन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर पैसे मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्ही ई श्रम कार्ड या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि उजव्या साईडला श्रमयोगी मानधन योजनेचं रजिस्ट्रेशन फॉर्म आहे। ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म भरत असताना तुमचे सर्व डॉक्युमेंट्स किंवा सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि फॉर्म सबमिट करायचे आहे। आता हा फॉर्म सबमिट करत असताना सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, ई श्रम कार्डच्या माध्यमातून किंवा श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला हे 3000 रुपये मिळावं यासाठी तुम्हाला काही रक्कम शासनाकडे जमा करावी लागते। तुमचं वय जर 18 असेल तर तुम्हाला किती हप्ता बसतो? तुमचं वय 25 असेल तुम्हाला किती हप्ता बसतो? तुमचं वय 38 असेल तुम्हाला किती हप्ता बसतो? आता तुम्ही सांगाल हप्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला शासनाकडे 50% रक्कम भरावी लागते। म्हणजे 40 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर या योजनेसाठी पात्र। 18 समजा एक अंदाज आपण पकडूया, तुमचं वय 18 असेल तर 18 वयोगटातील नागरिकांना किंवा तरुणांना समजा 100 रुपये भरायचे असतील। आता नेमके 100 रुपये नाही आहे, मी स्क्रीनवरती एक चार्ट दाखवतोय, या चार्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। तुमचं वय, तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत आणि शासन किती पैसे टाकणार आहेत। समजा तुमचं वय 18 असेल, तुम्हाला जर हप्ता 100 रुपये बसला असेल तर तुम्हाला 50 रुपये तुम्हाला स्वतःला भरायचे असतात आणि 50 रुपये शासन भरणार आहेत। आता हे 50 रुपये तुम्हाला भरावे लागणार नाही, तर त्याचे प्रत्येकाचे चार्जेस वेगळे आहेत। मी स्क्रीनवरती एक चार्ट पुन्हा दाखवतोय, या चार्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। तुम्हाला किती हप्ता बसणार आहे तेवढा तुम्हाला तुमच्या बँकेच्या माध्यमातून सरकारकडे जमा करावे लागतात। हा चार्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतोय व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची, त्यावरती तुम्हाला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा एक व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती तुम्ही सुद्धा हाय करू शकता। अशा सर्व लाभार्थ्यांना, नागरिकांना ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना हा चार्ट मी शेअर करतोय। त्याचा परिपूर्ण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि मगच श्रमयोगी मानधन योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे। नाहीतर काय होतंय, आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो, काही कालानंतर आपल्याला असं वाटतं आता बस झालं, पैसे नाही भरायचे किंवा पैसे नाही आहेत, ही योजना वेगळीच आहे, आणि मग काय करताय तुम्ही, ती योजना बंद करताय। तर अशा परिस्थितीमध्ये अगोदर अभ्यास करा, नेमका तुम्हाला परवडणार आहे का, नेमकं तुमचं एजनुसार 60 वर्षापर्यंत किती पैसे जमा करावे लागणार आहेत, रिटर्न्स किती मिळणार आहेत, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मगच फॉर्म भरायचा। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की बाबा अशी कशी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी ही सरसकट तुमच्या बँकेमध्ये पैसे देण्यासंदर्भात योजना नाही, तर ही पेन्शन योजना आहे। तुम्ही ज्या वेळेस 60 वर्ष तुमचं पूर्ण होणार तेव्हा तुम्हाला हे 3000 रुपये मिळणार आहेत।
आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचं वय 18 ते 40 आहे, तर 18 ते 40 वयापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत का? नाही, 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत. 60 वर्षानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे समजा तुमचं वय 25 असेल तर 25 पासून 60 वर्षापर्यंत जेवढेही 30-35 वर्ष जे काय होतील ते एवढे हे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि त्यावरती तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. कधी? 60 वर्षानंतर. आता सर्वात महत्त्वाचा विषय, हे पैसे कसे येणार आहेत? हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. समजा तुमच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न असेल की समजा आम्ही या योजनेसाठी फॉर्म भरला, आमचं 40 वर्ष होऊन गेले, 45-50 वर्ष झालं आणि आम्ही जर मयत झालो तर आम्हाला पैसे कसे मिळणार किंवा आमच्या वारसांना मिळणार का? तर फॉर्म भरत असताना एक नॉमिनी तुमचं नेम टाकावं लागतं. त्या नॉमिनीला हे सर्व पैसे रिटर्न मिळतात. त्यामुळे तुमचे पैसे कुठेही वाया जात नाही किंवा सरकार वापरत नाही. हे पैसे तुमच्या बँक खात्याच्या माध्यमातून तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. कधी? तुमचं जर ठराविक वयाच्या आतमध्ये समजा 60 वर्षाच्या आतमध्ये मृत्यू झाला तर, नाहीतर 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला मरेपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काळजी करायचं कारण नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे परंतु तुम्हाला 3000 रुपये मिळत नाही, तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं असेल. अर्ज कुठे करायचा, कसं करायचा, पैसे कसे भरायचे, पैसे कसे मिळणार, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.